नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, सध्या मराठी चित्रपट, मराठी नाटकं खूप गाजत आहेत, प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळंच आपली जी कलाकार मंडळी आहेत ती वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्यातलाच एक अतिशय उत्तम प्रयोग येत्या ऑगस्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. विख्यात साहित्यिक, मी त्यांना फक्त साहित्यिक म्हणत नाही, कारण ते आपलं महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, पु ल देशपांडे. त्यांच्या असंख्य कलाकृती आपण डोक्यावर घेतल्या, त्या आपल्या मनामनात आहेत. त्यांची बटाट्याची चाळ ही एक अत्यंत गाजलेली साहित्यकृती आणि ती त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने सादर केली होती. पण तरुण पिढी आता त्याच कलाकृतींकडं थोड्याशा वेगळ्या नजरेने बघती, त्यांच्या पद्धतीने सादर करते. आणि प्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक देवेंद्र भोमे खूप चांगल्या पद्धतीने ती कलाकृती आणतोय आणि त्या कलाकृतीमध्ये ही सर्व दिग्गज मंडळी सहभागी आहेत. तर मी तुमच्या सर्वांचं तारांगणमध्ये आधी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. तुम्ही खूप चांगलं हे काम करताय आणि आम्हा रसिकांसाठी ही पर्वणी आहे, असं काहीतरी आम्हाला पद्यातून काहीतरी ऐकणं. तर मी अंजलीताई तुमच्यापासून सुरुवात करतो, कारण गेली अनेक दशकं तुम्ही रसिकांची सेवा करताय तुमच्या गायनाद्वारे. तर तुम्ही या कलाकृतीचा पाठ कसा झालात, किंवा तुम्हाला ज्यावेळी देवेंद्रनी विचारलं तुमच्या मनातल्या भावना काय होत्या सुरुवातीला? अगदी खरं सांगायचं तर हे प्रोजेक्ट माझ्याकडे ॲक्सिडेंटली आलेलं आहे. आम्ही एका वेगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भात भेटत होतो आणि त्या दरम्यान मला असं कळलं की हा असं काहीतरी पुलंच्या ह्याच्यावर प्रोजेक्ट करतो आहे. तर तेव्हा मी त्याला म्हणलं होतं की मला ह्याचा भाग व्हायला खूप आवडेल, तर तू नक्की माझा विचार कर ह्यासाठी. आणि काही दिवसांनी त्याचा मला फोन आला की हो, मला आवडेल तू हे केलंस तर मला फार आनंद झाला. कारण खूप लहानपणापासनं पुलंविषयीचं एक काय म्हणूया आपण कौतुक पण होतं. आणि मी पुलंना स्वतः 3-4 वेळा भेटलेली आहे. त्यांनी माझं गाणं ऐकलेलं आहे, अप्रिशिएट केलेलं आहे. त्यामुळे काहीतरी एक कनेक्शन त्यांच्याशी आईमुळे पण होतं. म्हणजे आईचे कार्यक्रम बघून बघून, आणि मी तेव्हा बालकलाकार म्हणून आईबरोबर सगळीकडेच जायचं. त्यामुळे तर अशा एका व्यक्तीच्या साहित्याचा छोटासा का होईना एक भाग आपल्याला होता येत आहे, ह्याचा खूप आनंद आहे. आणि ही जी संगीतिका आहे ती पु ल एकपात्री करायचं आहे. तर ती जेव्हा ह्या सगळ्या पात्रांमध्ये उभी राहते तर त्याची एक वेगळीच मजा येते. तर नक्की आवडतं आहे खूप हे करायला. मी ह्याच्यात पंतांची बायको आहे आणि खूप खाष्ट आहे ती थोडी. तर इंटरेस्टिंग ट्विस्ट्स आहेत त्याला. थोडी हळवी पण आहे, खाष्ट पण आहे. तर त्याच्या खूप शेड्स आहेत त्या कॅरेक्टरच्या आणि त्या करायला खूप मजा येते मला. मी आता तुमच्याकडे येतो. संगीतात खूप चांगले वेगळे प्रयोग करणं, किंवा संगीताचे अभ्यासक म्हणूनही तुम्ही ओळखले जाता, ज्ञात आहात सगळ्यांना. तर एवढ्या चांगल्या कलाकृतीचा भाग ज्यावेळी तुम्ही होतात, त्या तुम्हाला ही सगळी नवीन पिढी आता हे नाटक बघणार आहे, तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी पुलंच्या संगीतातल्या वाटल्या की त्या आजही, म्हणजे पुलंचं साहित्य तर लोकांना आवडतंच, पण संगीतही प्रेक्षकांना खिळवून ठेवेल किंवा ते त्यांच्या कानांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद देईल, असे कोणत्या गोष्टी आहेत असं एक जाणकार म्हणून तुम्हाला वाटतं? आणि तुमच्या तुम्ही काय सादर करता त्याच्याबद्दलही सांगा. नमस्कार. तुम्ही फार महत्त्वाचा प्रश्न विचारला असं मला वाटतं. कारण की जसं बंगालमध्ये रवींद्र टागोर होते तसे महाराष्ट्राचे पु ल आहेत असं मला वाटतं. की एक चौफेर प्रतिभा आणि सगळ्या वयाच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना आनंद देऊन हसवून ते आपल्यातनं गेलेत, पण ते गेलेत असं वाटून नाही, इतकं सुंदर त्यांचं काम आहे. पुलंच्या संगीताबद्दल जर बोलायचं झालं तर तिथेच नुसतं संगीत ऐकलं तरी इतकं वैविध्य दिसतं. म्हणजे इथेचं टाका तंबूसारखं गाणं असेल, किंवा इंद्रायणी काठी असेल, किंवा नाच रे मोरासारखं गाणं असेल, तर ते वैविध्य जे आहे ते मला असं वाटतं त्यांच्यातल्या एक्सप्रेशन देणाऱ्या आर्टिस्टकडनं आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासारखा माणूस जेव्हा एखादी गोष्ट सादर करतो तेव्हा, किंवा मांडतो लोकांसमोर, तेव्हा ते संगीत आहे का साहित्य आहे का अभिनय आहे
हे फारच छोटी गोष्ट होऊन जाते. ते अतिशय परिणामकारक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. तर मला ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटते. पण आणि मग तीच गोष्ट त्यांच्या संगीताबद्दल आहे असं सुद्धा म्हणता येईल. आता या प्रोजेक्टचा भाग बनणं हे माझ्यासाठी फारच मोठी पर्वणी ठरली आणि याच्यासाठी संपूर्ण मार्क्स किंवा आभारी मी देवेंद्र भोमेचा आहे. कारण की इथे या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जी सगळी माणसं भेटली आहेत, आम्ही सगळ्यांनी एकमेकांची गाणी, एकमेकांचं काम वर्षानुवर्षे पाहिलेलं आहे. एकमेकांच्या कामाबद्दल आदर आहे, प्रेम आहे, ऐकायची इच्छा असते आणि ती या तालमीच्या निमित्ताने सहजच कानावर पडायला लागले आहेत. त्यामुळे नाटकाच्या तालमीमध्ये इतकं सुरेल वातावरण असणं यातच पुढच्या प्रयोगाची नांदी झालेली आहे असं म्हणता येईल. आणि देवेंद्रची माझी भेट झाली होती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि खरं म्हणजे माझीसुद्धा जवळजवळ 8-10 वर्षापासून अशी इच्छा होती की मराठी रंगभूमीवरती एखादं संगीतक व्हावं. संगीतक हे पण या नाटकामधनंच मिळालेला शब्द आहे, मला खूप आवडला आहे तो. की संगीत नाटकांची परंपरा खूप मोठी आपली, पण त्याच्यात संवाद असतात, प्रसंग असतात आणि मग मध्ये गाणं येतं. इथे तसं नाही आहे. इथे प्रत्येक संवाद हा संगीतातून आहे, म्हणजे गायचं आहे. एरवी मी यशवंत देवांचा शिष्य संगीतकार, तर ते आम्हाला शिकवायचे की गाण्यात बोलणं आलं पाहिजे, बोलल्यासारखं गायला पाहिजे. तर तो अभ्यास मी नुसतं बसून गाणं सादर करताना कायम करत आलेलोच आहे. पण गाणं हे संपूर्ण अंगाने गायचं असतं. आपला श्वाससुद्धा बरोबर भावनांबरोबर बदलत असतो. एक लय आपल्या शरीरातसुद्धा येत असते. हे इथे सगळं उभं राहून आणि या सगळ्यांच्या सोबतीने जेव्हा एक एक प्रसंग करायला लागलो तेव्हा इतकं अंगात भिनलं आहे की आता खरोखर मला वाटतं पहिला प्रयोग कधी होईल. आम्हालाही उत्सुकता आहे तुझा अनुभव आता. आणि हां, एक मिनिट सॉरी, भूमिकेबद्दल सांगायचं राहिलं. आता माझं झालं आहे असं, इतकं छान बोलत नाही काय झालं आहे की मी एकतर कलाकार म्हणून मला विशेषतः या प्रोजेक्टमध्ये यायचा आणखीन आनंद असा झाला की जसं पुलंनी आयुष्य जगले तसं थोड्या कणभर प्रमाणात का होईना मला जगता आलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे काय तर चित्र काढावं असं वाटलं की चित्र काढ, कविता करावीशी वाटली की कविता करत आलो, संगीत दिग्दर्शन करत आलो, गात आलो. स्टेजवर नाही म्हटलं तरी अगदी म्हणजे जसं मुहूर्ताचा शॉट असतो ना सिनेमाच्या, तसं आजच्या नाटकात मी काम करणं याच्या मुहूर्ताचा प्रसंग 2014मध्ये झालेला होता असं म्हणायला पाहिजे. तो असा की रंग नवा असा कार्यक्रम आम्ही करायचो. माझ्या कंपोजिशन्स मुक्ता बर्वे, मी आणि आम्ही सगळे सादर करायचो. माझी बायको पण गायची. तर त्यात एक कविता अर्धी मी लिहिली होती आणि अर्धी मुक्ता बर्वेने लिहिली होती आणि ती आम्ही दोघं प्रत्यक्ष प्रसंगासारखी सादर करायचो. तर तेव्हाच मला जी भीती वाटायची होती ती वाटून झालेली होती आणि तेव्हा जरा बरा रिस्पॉन्स आला होता. त्यामुळे थोडी भीड चेपली होती. पण मध्ये इतकी वर्ष गेल्यावर आणि देवेंद्रनी भेटला, तो म्हणला असं मी काहीतरी करतो आहे. तर मी पटकन बोलून गेलो, अरे सांगा काय असेल तर. मी म्हटलं की हां ठीक आहे. आणि थोड्या दिवसांनी त्यांनी खरंच फोन केला तेव्हा मला भयंकर भीती वाटली. म्हटलं हे असं एखादा प्रसंग छोटासा करणं वेगळं आणि प्रत्यक्ष नाटकात आणि या लोकांबरोबर, आणि आता तर पॅडी वगैरे आला आहे, सगळंच आनंदही झाला पण भीती पण तेवढीच वाटली. पण मी जे बोलताना मगाशी बोललो की वेगवेगळ्या पद्धतीचं कला करत आलो आहे, त्यातलीच एक एक्सटेन्शन असल्यासारखं मला इथे करायला मिळालं आहे. आणि योगायोगाने देवेंद्रनी मला भूमिकासुद्धा कविराजाचीच दिलेली आहे. फक्त आता कसं असतं, माणूस म्हणून आपण फार विचित्र असतो. हे मला आत्ता हे करताना सुद्धा लक्षात आलं की कशा अर्थी की कविराज आहे, मग ते विनोदी आहे, मग आपण तर सिरियस कवी आहोत, आपल्याला कवी म्हणून लोक ओळखतात, मग लोक आपल्याला हसतील. ह्या सगळ्याला ओलांडून इथे पोचण्यासाठी देवेंद्रनी मला फार मदत केली. कारण त्यांनी जो विश्वास दाखवला आहे माझ्यावरती, अरे तू करशील. मी खूप दिवस घेतले मी त्याला हो म्हणायला. मी म्हटलं तू कशावरून म्हणतोस मी करेन, हा अद्भुत विश्वास तुझ्यातून आला आहे कुठून, जरा मला सांगशील का. तो म्हणलं नाही मी सांगणार वगैरे नाही, तू यायचं आहेस. असं करून मग मी आलो आहे आणि कविराजाची भूमिका आहे आणि गात गात बोलणं फार मजा आहे. तुझा अनुभव सांगण्याने आता तालमीचा उल्लेख केला. तालमीला किंवा मी थोडा वेळ आता तुम्हाला बघतोय, खूप छान मजा घेत घेत तुम्ही काम करताय. एकंदरीतच हे सगळं वातावरण आणि तुझी भूमिका ह्याच्याबद्दल सांग.
मी या नाटकाचं नाट्यरूपांतर आणि देवेंद्र दादासोबत दिग्दर्शन करतो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी खूप लहान आहे एकतर या सगळ्यांपेक्षा, आणि त्यामुळे मी एकांकिकां स्पर्धांमधून आणि पुढे मग आत्ता प्रायोगिक नाटक वगैरे काम करत होतो. तर ते करत असताना जेव्हा आपण वेगवेगळी नाटकं बघतो तेव्हा माझ्या बघण्यात म्युझिकल ब्रॉडवे पण आले होते की जे पाश्चात्य संस्कृतीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. मग त्या अगदी आपण म्हणूयात साऊंड ऑफ म्युझिक असेल, ला ला लँड असेल, अगदी आत्ता इन द हाईट्स असेल, असे हॅमिल्टन, असे वेगवेगळे प्रयोग पाहिल्यानंतर मला असं झालं की अरे आपण मराठी एकांकिका स्पर्धा केल्या आहेत तर आपण त्या स्पर्धांमध्ये कधीतरी अशा पद्धतीचं काहीतरी लिहून बघूयात की ज्यामध्ये संपूर्ण एकांकिका किंवा संपूर्ण नाटक हे गाण्यातून पुढे जातं आहे, बघूया तर काय होतं आहे. पण त्याच्यात ते लिहायला घेतल्यानंतर जाणवलं की संवादसुद्धा गाण्यासारखे लिहिणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण संगीत नाटक पाहिल्यानंतर एक त्याचा आपल्याला एक पद्धत लक्षात येते ना की आपण संगीत नाटकांमध्ये गाणी पाहिली तर ती वर्णनं म्हणून येतात कधी त्यातनं एक प्रसंग पुढे जातो, पण बोलतोच आपण गाण्यातून आहोत, हे कसं करायचं. बरं, एकांकिकांची वेळ पण 45 मिनिटांची, त्यामुळे ते त्या वेळेत बसलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे मला झालं की मी आत्ता हे करू शकत नाही, आपण संवाद लिहून मोकळे होऊयात तिथे. आणि मग मला नंतर हळूहळू पुढे गेल्यानंतर जसं वाचन करत होतो, बघत होतो, तेव्हा मला बटाट्याची चाळ वाचनात आलं आणि मी लगेच पुलंनी जो एकपात्री प्रयोग केला आहे तोही पाहिला आणि म्हटलो की 45 मिनिटांची ती एक संगीतिका पु ल देशपांडे सादर करतात आणि त्यात अक्षरशः पुलंनी पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत जसं थोडक्यात वर्णन असं आहे की बटाट्याची चाळ हिला आपण समजा एक माणूस म्हणून पाहिलं तर त्या माणसाची दिनचर्या कशी जाते पहाटेपासून रात्रीपर्यंत अशी ती संगीतिका आहे. त्यामध्ये त्यांनी अक्षरशः पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या भैरवीपर्यंत सगळे राग इतक्या सहजगत्या त्यांनी त्यांची म्हणजे बांधणी केलेली आहे. आणि आपण आत्ता जितके सहजतेने श्वास घेतोय तितके सहजतेने त्यातली गाणी पण येतात. गाणी म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अलंकारिक, त्यातलं एक काहीतरी वेगळं काव्यात्मक वगैरे वगैरे, तितकं ते अवघड नाही आहे. गाणं हे इतकं सहज असू शकतं, श्वास घेतल्यासारखं इतकं ते त्यांनी सहज केलेलं आहे. आणि ती गंमत मला वाटली की हे एकपात्री आहे, जे एकपात्री डोळे बंद करून ऐकताना आपण समजा कल्पना केली की हे बहुपात्री झालं तर कसं होईल, तर ती कल्पना मला वाटली की आपण ते बहुपात्री म्हणून करूया आणि मग त्याचं नाट्य रूपांतर करून आम्ही आत्ता हे तुमच्यासमोर सादर करतोय. तुझा अनुभव, तुझी भूमिका किंवा तुझं ही तयार होताना त्या भूमिकेत त्याचा अनुभव सांग. माझी भूमिका खरं तर ती अचानकपणे आलेली आहे. कारण गमतीचा भाग असा की देवेंद्र जे म्हणला की मी आणि देवेंद्र आम्ही खूप पहिल्यापासून 15 वर्षापासूनचे मित्र आहोत. त्यामुळे पुलंची संगीतिका किंवा बटाट्याची चाळ हे मला त्याच्यामुळे कळाली होती आणि त्यामुळे बऱ्याच वर्षापासून ते आपण काहीतरी करू, त्याचं मग कुठल्या पद्धतीने करता येईल, वेगवेगळे हे प्रयत्न त्याच्याबरोबर पहिल्यापासून एकत्र पाहिल्यामुळे त्याबद्दलचं कौतुक तेवढंच होतं आणि तेवढी एक्साइटमेंट होती. पण योग्य वेळी ते करायला एवढ्याच वर्षामध्ये असं झालं की जेव्हापासून काम करतो तेव्हापासून नाटकात तबलावादक म्हणून जास्त काम केले. त्यामुळे आपल्याला असं काम करायचं आहे हे कधी डोक्यात नव्हतं. त्यामुळे म्हटलं ते अचानक पडलेली गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यात काय पद्धतीने गोष्टी करता येतील त्याच्यात वादक म्हणूनच विचार चालू होता की जेव्हा शमिका म्हणले की 2 वर्षापूर्वी आम्ही ते रेकॉर्ड केलं होतं की कसं ऐकू येतं बघायला पाहिजे, त्या रेकॉर्डिंग्समध्ये वादनाचंच काम केलं होतं. त्यामुळे कुठलं तरी कॅरेक्टर आपण करू ह्याचं असं काही डोक्यात नव्हतं. पण मग एक दिवस अचानक तो म्हणला की नाही तू हे अभिनेता म्हणून करायला पाहिजे. म्हणलं अरे मी हौशी गायक आहे, मी गाऊ नाही शकत, मी अभिनय करतो, ठीक आहे मला अभिनय करायची सवय त्यामुळे मी ते करू शकतो, पण गायक नट म्हणून नको. कारण तू बरोबर जी नावं सांगतो त्यांच्याबरोबर मी उभं राहणं आणि गाणं हे म्हणजे कितीही चांगलं गायक आहे ते बेसूरच वाटू शकतं. तो म्हणला तू माझ्यावर दिग्दर्शक म्हणून विश्वास ठेव आणि काम कर. आणि मग अशा प्रकारे ती भूमिका आली जी मी करण्याचा प्रयत्न करतो. मजा एवढीच वाटते की ज्या गोष्टी स्वप्नवत असतात
त्या सत्यापर्यंत उतरल्यानंतर ती जी प्रोसेस आहे ती 8 वर्ष 10 वर्ष चालते, कधी 2 महिन्यात पूर्ण होते. पण ती प्रोसेस देवेंद्रची पाहिल्यामुळे आज खरंच वाटतं की ते म्हणजे तो प्रवास किती इंटरेस्टिंग असू शकतो आणि मग 0तनं 10पर्यंत पोचताना जी मजा येते ती येते. त्यामुळे आज एवढे सगळे एकत्र खळखळून हसतायत आणि मजा करतात, कारण त्याचं एवढंच कारण आहे, ह्याची 8 वर्ष त्याच्यावरती देवेंद्रनी असतील किंवा योगेशनी वैयक्तिक आयुष्यात गोष्टी जुळून येणं, की आत्ता टीममध्ये 30-35 जी काही लोकं आहेत ती वैयक्तिक आयुष्यात मित्र आहेत, पण असं एकत्र कधी काम करता येईल असं कोणाच्या डोक्यात नव्हतं. म्हणजे अजितदादाबरोबर आम्ही काम केलं, पण ते वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ठिकाणी केलं आहे, पण आपण एकत्र एक अशा प्रोजेक्टमध्ये पण काहीतरी हे कुठं नव्हतं. त्यामुळे प्रत्येकजण भेटला, अरे तू पण आहेस का, अरे तू पण, असं करत ते झालं की आमचा व्हॉट्सॲपवरती एक ग्रुप आहे की जो खूप काळ नुसताच ग्रुप होता, कोणी त्याच्यावर काही रिॲक्ट व्हायचं नाही, पण जशी जशी आता लोक यायला लागले तर तसं तसं त्याच्यावरती खूप मजा मस्ती चालू आहे. सो असं खूप खेळीमेळीचं वातावरण, आणि ह्याच्यामध्ये मग ते कॅरेक्टर असतंच कुठलं तरी की जे असं सतत कमेंट करतं आणि एक जरा हास्य असं पेरायचं काम करतं, तसंच एक कॅरेक्टर आहे माझं. आणि त्याच्यातनं ती मी माझ्या स्वतःसाठी घेतोय. मी फार निर्मळपणे करतो, यांना ती मजा वाटते. हो, इतकं ते सिम्पल आहे. खरं आहे, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं अगदी निर्मळ बोलणं आहे आणि त्याच्या बोलण्यातूनच आपल्याला एक छानसा ह्युमर आलेला आहे. तर मी आता तुझ्याकडे येतो. इथं सगळे स्टॉलवर्ड्स मंडळीसुद्धा आहेत. तुला या सगळ्यांबरोबर काम करण्याचा किंवा त्यांच्या बरोबरीने एक इतकं उत्तम कलाकृती सादर करताना तो आनंद, तो अनुभव काय होता तुझा? खरं तर खूप वेगळा अनुभव आहे. आणि योगेश जसं म्हणाला तसं आम्ही सगळे खूप लहान आहोत आणि म्हणजे ह्या सगळ्यांसोबत आम्ही रोज 8-8, 9-9 तास घालवतो आहे आणि ते इतक्या इझिली जात आहेत. त्यामुळे खूप मजेशीर प्रोसेस आहे. आणि देवेंद्र दादाचेच म्हणजे आभार, कारण आमची जेव्हा भेट झाली तेव्हा मी प्रत्येक वेळा त्याला कार्यक्रमात पाहिलं आहे की ॲज अ कंपोजर म्हणजे त्याचे कंपोजिशन्स असतात आणि तोच हार्मोनियमला असतो, त्यामुळे माझ्या डोक्यात ती इमेज. पण जेव्हा तो म्हणला की असं ऑनस्टेज मोठी म्युझिक टीम असणार आहे आणि पुलंचं संगीतक जसं तो म्हणला एक पात्री त्यांनी सादर केलं तर ते त्यांनी विदाऊट तालसूर असं सादर केलं आहे. पण इथे सगळी पात्रं असताना आमची जी 8 जणांची म्युझिक टीम आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खूप 3-4 सूरवाद्य वाजत आहेत. फक्त आपण संगीत नाटक म्हणतो तेव्हा आपल्याला पायपेटी आणि तबला पिठात बसलेला असेल असंच वाटतं, पण संगीतक आत्ता जेव्हा आम्ही सादर करतो तेव्हा सगळी म्युझिक टीम ही ऑन स्टेज असणार आहे. आणि मग त्याच्यात हार्मोनियम, व्हायोलिन, चेलो अशी वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटेशन पण आहे आणि आपलं भारतीय टच पण त्याला आहे. किंवा तालवादकांमध्ये पण 4 तालवादक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारे अरेंजमेंट्स भरत आहेत आणि त्यामुळे ही एक वेगळी भूमिका आहे. आणि सगळेच सुरात आहेत कायम स्टेजवर, त्यामुळे गायक, नट आणि हां म्हणजे नाही, कारण का हा कॉन्ट्रास्ट असा येतो की जेव्हा एक पात्री त्यांनी सादर केलं तेव्हा त्यांच्या पट्टीप्रमाणे ते जातात, पण टेक्निकल म्युझिकमध्ये असं होतं की सगळे पात्र येतात तेव्हा प्रत्येकाच्या स्केल्स वेगळ्या येतात. म्हणजे कोणाचा आवाज कुठे जातो आहे त्याप्रमाणे मग दादानी काही गोष्टी रिकम्पोज केल्या की ह्या रेंजपर्यंत तुझा आवाज आहे, मग ह्या पट्टीत आपण गाऊ. किंवा ते जे स्विच आहेत की हे सगळं एक वाटलं पाहिजे. म्हणजे आम्हाला मागे माहिती की काय टेक्निकली गोष्टी होत आहेत, पण समोरनं दिसताना असं वाटतं की हे एकच गाणं आहे, हे एकच फ्लोमध्ये आहे. त्यामुळे ते करणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि अर्थात या सगळ्यांसोबत काम करणं म्हणजे अंजलीताईसोबत आम्ही 3-4 दिवस राहतो आहे आणि आम्ही असं घरात असल्यासारखं म्हणजे आईसारखं असं चाललं आहे की नाही हे करायचं नाही असं जे चाललं आहे आमचं 3-4 दिवस झाले. त्यामुळे निश्चितच आम्हाला सगळ्यांना खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. म्हणजे मी आत्ता इथे एकटी बसली आहे, समोर बसलेल्या प्रत्येकजणाच्या मनात साधारणपणे हीच भावना आहे असं मला वाटतं. आणि आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत की कधी याचा प्रयोग होतो आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे. मला तुझ्या बोलण्यातलं काय आवडलं माहिती आहे का, म्हणजे ज्येष्ठांबद्दल तू एकीकडं आदरही दाखवला आहेस आणि दुसरीकडं तुला त्यांच्याकडून काय काम अपेक्षित आहे ते सुद्धा तू काढून घेते आहेस. तर मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असंच असलं पाहिजे, तरच चांगली कलाकृती येऊ शकते. आपण आता मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. मला वाटतं की आपण आता खूप बोलतो आहे आणि अंजलीताई बरोबर असताना नुसतं बोलणं योग्य नाही, त्यामुळे थोडंसं तुमच्या सुरांचा, तुमच्या गायकीमधून तुम्ही आम्हाला काय प्रेक्षकांना जे काही खाद्य देणार आहात किंवा जो काही पदार्थ देणार आहात त्याची थोडीशी झलक दाखवा. याच्यात मी पंतांच्या बायकोचं कॅरेक्टर करते आणि सकाळची गडबड चालू आहे आणि
रामागडी येतो आणि तो नेहमीपेक्षा लवकर आलेला आहे. त्यामुळे सगळ्यांची अत्यंत त्रेधा तिरपीट उडालेली आहे आणि सगळ्या बायका त्याला सांगतायत की आत्ता नको, तू थोड्या वेळाने ये. तर त्याचं खूप इंटरेस्टिंग गाणं आहे की प्रत्येक बाई आपापल्या ह्यानी त्याला सांगते. तर त्याचे कॅरेक्टरायझेशन्स आणि त्याच्या गाण्याच्या पद्धती ह्या खूप जुन्या काळातल्या वेगवेगळ्या त्याच्याशी काहीतरी कनेक्शन्स आहेत. तर त्यातलं माझं जे आहे ते मी गाते. रामा आत नको येऊ, अजूनी नाही उकळी आली, वरणाची ना डाळ ही शिजली, कुठून भांडी धुणी तुला मी इतक्यातच देऊ, रामा आत नको येऊ. खूपच छान. मिलिंदजी, तुमचे आता झलक काय? हे कविराजाचं जे पात्र आहे ना, मला पुलांच्या लिखाणातलं परत एकदा ते जाणवलं की आपण हे बटाट्याची चाळमधल्या व्यक्तिरेखा किंवा प्रसंग बघून हसणार आहोत, पण स्वतः ती पात्र फसवी नाही आहेत, ती फार ऑनेस्ट आहेत. तसंच हा कविराजसुद्धा खूप प्रामाणिक आहे. त्याचा प्रयत्न कविता लिहिण्याचा प्रामाणिकच आहे, तो हास्यास्पद होतो, त्याला तो काय करणार. तर अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. पण त्यामुळे त्याला त्या कविता सुचल्यावर होणारा जो आनंद आहे तो फार निखळ आणि निरागस आहे, लहान मुलासारखा आहे. त्यामुळे त्याला जेव्हा यमक जमतं, तिथल्या 2 ओळी त्या सगळे अशा आहेत की सुटलो सुटलो जमले यमक अखेर, जमले यमक अखेर, धाडून देतो नवीन कविता नवीन अंकासाठी. मग बायको घरात पडली आहे, तिला म्हणतो की नवीन अंकासाठी चला उठा हां, आणि घाबरतो म्हणजे ऐकलेस का, घोरत पडशील किती आला दिन माथ्यावरती. आवाज गेलेला आहे तरी प्रयत्न करतो. कवीच जे आहेत, कॅरेक्टरच असं की सगळ्यांना किजवणे आहे. नाव तयाचे रंगो विठ्ठल, कविता करण्या माझी अट्टल, नळाजवळच्या राहून खोलीत पाही, झुळझुळू झरा कवीची असली न्यारी तरा. खरंच तुमचा हा एकंदरीत जो काही प्रयोग आहे तो न्यारी तराच म्हणावा लागेल, कारण खूप नवनवीन काही गोष्टी ह्याच्यात आहेत. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की प्रेक्षक ह्याचं स्वागत करतील. त्यामुळं आम्ही आता हा प्रयोग बघूच. ऑगस्टमध्ये त्याचे प्रयोग होत आहेत आता. तर मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. प्रयोग बघतो आणि मग पुन्हा तुमच्याशी आणखी गप्पा मारायला आपण भेटू, बोलू. तुम्हाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद.